नमस्कार मंडळी, तर आज आपण बनवणार आहोत चॉकलेट गनाश। त्यासाठी मी आज येथे 200 ग्राम एवढं चॉकलेट घेतलं आहे। हे चॉकलेट कंपाऊंड आहे। जनरली चॉकलेट गनाश हे फ्रेश क्रीम किंवा व्हिपिंग क्रीम पासून बनवलं जातं, पण तुम्हाला आज मी ते दुधापासून कसं बनवायचं ते दाखवणार आहे। तर इथे मी 200 ग्राम चॉकलेटमध्ये एक मोठा चमचा एवढा गरम दूध टाकलं आहे। चॉकलेट ही रूम टेम्परेचरवर होती, त्याचप्रमाणे दूध हे गरम असल्या कारणाने आपण जेव्हा ते मिक्स करू तेव्हा चॉकलेट आपोआप मेल्ट होऊन जाणार। फक्त आपल्याला ते छान मिक्स करून घ्यायचं आहे, जेणेकरून चॉकलेटचे लम्स गनाशमध्ये राहणार नाही। पहा, चॉकलेट हळूहळू मेल्ट होत आहे। आपण हे चॉकलेट गनाश चॉकलेट केक, चॉकलेट आईस्क्रीम किंवा चॉकलेटची कोणतीही डिश बनवताना वापरू शकतात। जर तुम्हाला वाटत असेल की चॉकलेट मेल्ट होत नाही, तर तुम्ही 10 ते 15 सेकंद हे चॉकलेट गनाश थोडं मायक्रोवेव्ह करून घ्या, नाही तर डबल बॉयलर पद्धतीने गनाश थोडं गरम करून घ्यायचं। इथे आपला गनाश रेडी आहे। जर तुम्हाला थोडा जाड गनाश हवा असेल तर जस्ट 5 ते 10 मिनिटांसाठी तुम्ही गनाश फ्रीजमध्ये ठेवू शकतात। यामुळे गनाश थोडा हार्ड होईल आणि परफेक्ट असा 2 इन्ग्रेडियंट वापरून गनाश रेडी आहे। जर तुम्हाला आपले व्हिडिओ आवडत असेल तर लाईक आणि कमेंट करायला विसरू नका। बाय, भेटूया पुढच्या व्हिडिओत।